नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. ऐश्वर्या तिच्या आईला घेऊन साडी फाटल्याचं सगळ्यांना सांगते आणि जानकीला सांगते माझ्यासाठी छानशी एम्ब्रॉयडरीवाली साडी आण. जानकी म्हणते याच्या आधी तूच माझ्यासोबत आली असती तर छान तुला तुझ्या आवडीची साडीच घेऊन दिली असती. तेव्हा ती म्हणते नाही तुम्ही गिफ्ट देताय मग कशीही चालेल. मग ती निघत असते. तितक्यात सुमित्रा म्हणते काही घेतल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाही. मग ती आग्रहाने त्यांना बसवते. आदरातिथ्य करतात त्यांचं. मग ती पत्रिका बघते तिच्या लग्नाची. मी ही पत्रिका घेऊन जाऊ का? ते सगळे म्हणतात हो चालेल न्या. मग ज्यूस वगैरे पिल्यानंतर आजी नाचण्याचं खूप कौतुक करू लागते. आजीला ती म्हणते आजी खरंच तुम्ही किती क्यूट आहात. आजी म्हणते ते मला काही इंग्लिशमधलं कळलं नाही पण तू माझं कौतुक केलं हे मला नक्की कळलं. तेव्हा ती आजी म्हणते आपल्या दोघींची जोडी खूप छान जमेल. ती जेव्हा निघते तेव्हा सगळेजण तिला आम्ही बाहेर सोडवले असं म्हटल्यानंतर ती म्हणते नाही आम्ही जातो तुम्ही काही त्रास करून घेऊ नका. इकडे जानकी अजूनही त्या साडीच्या विचारातच आहे. ही साडी फाटली एवढी कशी काय मी पाहिली नाही. बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या तिच्या आईला धमकी देऊ लागते जर पुन्हा इथे कोणासमोर तोंड उघडलंस तर तुझी खेर नाही. तिची हिसक फिसक सुरू करते. खूपच डेंजरपणा ती आईसोबत करत असते. आईला धमकी देऊन कसं तोंड बंद करायचं हेही तिला सांगत असते. तितक्यात सारंग आलेला पाहून ती तिच्या आईला म्हणते तुला खूप ऊन लागेल तू आतमध्ये जाऊन बसतेस का. मग ती आतमध्ये तिच्या आईला गाडीत बसवते आणि सारंगला म्हणते तू माझ्याशी लग्न करतोय हीच मोठी माझ्यावर उपकार केल्याची गोष्ट आहे. असो डिफेक्टिव्ह पीस जरी आला माझ्या पदरी. परत तिचा शब्द ती चाचरते. डिफेक्टिव्ह म्हणजे काय हे सारंग तिला विचारू लागतो. मग ती बाजू सावरत तिथून निघून जाते. इकडे अजूनही त्याच गोष्टीच्या विचारात बसलेली असते जानकी. तेव्हा नानासाहेब म्हणतात जास्त विचार करू नको नवीन साडी तू जाऊन घेऊन ये. मग ऋषिकेश म्हणतो बाबा आम्ही लवकरच जातो आणि साडी घेऊन येतो. इकडे शर्वरी तिच्या नवऱ्यावरती राग भरलेली असते. तो म्हणतो कॉफी दिली म्हणजे राग कमी झालेला आहे वाटतं. इथे बस माझ्याजवळ आज मी पूर्ण दिवस तुला देणार आहे. आज आपण दोघंजण पूर्ण वेळ सोबत राहूया. तेव्हा ती हसते आणि तितक्यात त्याच्या कलिगचा फोन येतो. नेहा कॉलिंग. मग ती म्हणते फोन उचल आणि काय काम असेल ते विचारून घे माझ्यामुळे अडचण नको. मग त्यांनी फोन उचललेला असतो आणि मग तो विचारतो. मग त्याला कळतं की आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून ते सुट्टी मागत आहे. तेव्हा ते शर्वरीला कळतं की तिचं लग्न झालेलं आहे. शर्वरी म्हणते तिचं लग्न झालं आहे. तेव्हा तो म्हणतो हो लग्न झालेलं आहे का. मग तो ऑफिसला जायलाही निघतो. इकडे शर्वरीच्या डोक्यात अजूनही नेहाचाच विचार असतो. ऐश्वर्याच्या मैत्रिणी तिला भेटायला आलेल्या असतात. तिला समजून सांगत असतात न आवडीच्या मुलाशी लग्न करू स्वतःचं आयुष्य खराब नको करू प्लीज मला तुझी खूप काळजी वाटते. तेव्हा ती तिच्या मैत्रिणी धमकी देते तुला कालही सांगितलं होतं ना आजही सांगते माझ्यासाठी तू सॉरी फील करायचं नाहीस. मी माझ्या मनाचंच करते आणि मी कुणाचं काही ऐकणारही नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की असं कुणाचं आयुष्य खराब नको व्हायला. जानकी आणि ऋषिकेश साडी आणायला बाजारात जात असतात. तिथंही ती तेच विचार करत असते साडी कशी फाटली. अजूनही तिचा ऐश्वर्याच्या स्वभाव वागणं याच्यावरतीच काटा अडकलेला असतो. ऋषिकेश तिला समजवत असतो आपण खूप मोठ्या संकटातनं बाहेर येत आहोत तेव्हा तू असं विचार करू नको. पण ती म्हणते मंदिरातही ह्या लग्नासाठी कौल आला होता डावबाज. याचा अर्थ देवाच्याही मनात नव्हतंच आणि ते त्याप्रमाणे ते घडलंही. ऋषिकेश तिला वारंवार समजवत असतो पण तिची अजूनही तिथेच काटा अडकलेला असतो. शर्वरी मार्केटमध्ये जात असताना तिला तिथे नेहा दिसते. हीच ती आणि हाच तिचा नवरा वाटतं. ते त्याच्याजवळ जाते आणि सांगते तुझ्या बायकोला सांभाळून ठेव. माझ्या नवऱ्याच्या मागे मागे करते. त्याच्याशी लफडं करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो थांबवायचा. त्याच्यापासून लांब राहायचं. तेव्हा तो म्हणतो मॅडम तुम्ही काय विचार करतात किती घाणेरडे विचार आहात तुमचे. ते दोघं एक ठिकाणी काम करतात कलिग्स आहे आणि असं घाणेरडे आरोप तुम्हाला लावताना लाज नाही वाटत. मग तो त्याच्या बायकोला म्हणतो चल इथून ह्या बाईला डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही. इकडे जानकी आणि ऋषिकेशमध्ये वाद चालू असतो. सौमित्र त्याच्या पळून गेलेल्या प्रियसीसोबत लग्न करून आता सुखी असेल. आता तूही पुढे बघ. आता आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते चांगलं घडेल. ऐश्वर्या आणि सारंगच्या रूपाने आपल्याला देवाने एक नवीन संधी दिलेली आहे. गावासमोरही इज्जतही वाचेल. आता तू काळजीच करू नको. हा विचार इथेच सोडून दे. पुढे जे काय होणार ते खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.